नमस्कार, मी नलिन जाधव, सूर्य सोलर एनर्जीचा टेक्निकल हेड. मित्रांनो, इथं मी टायगर नगरमध्ये नाशिक इथं काम केलेलं आहे. इथं सोसायटीचं काम केलेलं आहे हे 5 किलोवॅटचं. तुम्ही बघू शकता 5 किलोची सगळी सिस्टम आहे आपली. स्ट्रक्चर उभं केलेलं आहे 5 किलोवॅटचं. हे सोसायटीचं जवळपास माझं साधारण 4 ते 5 हजार रुपये महिन्याला लाईट बिल यायचं. त्यांची तक्रार ही होती. तर त्याच्यानंतर सोलर सिस्टीम त्यांना बसवायची महत्वाची गोष्ट अशी होती की सोलर बसवल्यानंतर जे की त्यांचं लाईट बिल आहे ते मात्र फक्त 500 किंवा 550, जे की 500 किंवा 550 हे पण लाईट बिल का बरं येणार आहे की जे की मीटर भाडं असतं, जे MSB ला दिलंच पाहिजे. फक्त तेवढं मीटर भाडं आता त्यांना येणार. त्याच्यानंतर आपण ही सिस्टीम उभं करण्यासाठी जे की पॅनल असतं सोलरचे, ते पॅनल आपण वारी कंपनीचे हे पॅनल घेतलेले 545 वोल्टचे एक पॅनल आहे. ही साधारण 10 पॅनल तिथं बसवले आहे. पुढे 5 किलोची सिस्टीम. त्याच्यासाठी आपण हे जे स्ट्रक्चर उभं केलेलं आहे, हे स्ट्रक्चर आहे पूर्ण GIचं मटेरियल यूज केलेलं आहे. याच्यामध्ये हा जो पाईप आहे, हा जो खाली सपोर्टसाठी हा पाईप असतो, हा 80-40चा घेतलेला आहे. त्याची थिकनेस जाड असते आणि वारं वगैरे काही आलं तर त्याच्यामुळे हा उडणार नाही, हलणार नाही. स्ट्रॉंग सपोर्ट आलं. त्याच्यानंतर खाली जे असतं, खाली आम्ही हा गट्टू भरलेला असतो. सिमेंटचा आणि वाळूचं मिक्स करून हे आम्ही हा गट्टू भरतो, जेणेकरून खाली आपल्याला ड्रिल वगैरे मारायची गरज नसते. कारण की काही वेळेस काय होतं, ड्रिल जर मारलं तर जे खालचा जो स्लॅब आहे तर स्लॅबचा तो लिकेज राहू शकतो. त्याच्यामुळे आम्ही हा ड्रिल मारत नाही, ते हा गट्टू भरून देतो. त्याच्यानंतर मित्रांनो, हा जो वरती हा पाईप वापरला आहे हा सपोर्टसाठी असतो, जेणेकरून पॅनल जे हा सपोर्ट आहे की सोबत राहिलं पाहिजे. त्याच्यासाठी मध्ये मिड क्लॅम्प असते. मिड क्लॅम्पचा वापर केला जातो, जी की खोल फिटिंगची असते. इन केस तुम्हाला वाटलं तुमचं ही सिस्टीम आहे पूर्ण तुम्हाला उचलून दुसरी काही करायची, ती खोल फिटिंग केल्यानंतर ती इझिली असते. त्याच्यानंतर हे पूर्ण AC ही प्लस मायनसची वायरिंग असते. त्याच्यानंतर इथं सगळ्यात महत्वाचं येतं ही DC ची वायरिंग असते, जे की डायरेक्ट सप्लाय होते. ही DC ची वायरिंग केलेली आहे. ही वायर पूर्ण पॉलिकॅपची वायरिंग यूज केलेली आहे. इथून आज सप्लाय AC आणि DC बॉक्स मध्ये. इथं त्यांचं कॉमन मीटरचं आपलं स्टोरूम आहे वरती. तर स्टोरूम मध्ये AC आणि DC बॉक्स लावलेलं आहे इन्व्हर्टर, आणि त्याच्या थ्रू ते मीटर पर्यंत पोहोचलं जातं. पॅनल जे बसवले असतं ते पॅनलला कमीत कमी महिन्यामधून 2 ते 3 महिन्यानंतर हे पॅनल वॉश करायला लागतात. पॅनल वॉश करायचं कारण असं आहे की पॅनल वरती धूळ बसले जाते. धूळ बसल्यानंतर जी की इफिशियन्सी कमी होती, तर इफिशियन्सी कमी न होऊ म्हणून आपल्याला हा पॅनल दरवेळेस 2 ते 3 महिन्यातून धुतला गेला पाहिजे पाण्याने. त्याच्यासाठी आम्ही हा वॉकवे दिला जातो. वॉकवेच्या साहाय्याने तुम्ही वरती चढू शकता आरामात. हे बघा, अशा पद्धतीने तुम्ही वरती आल्यानंतर तुम्हाला फक्त पाण्याच्या साहाय्याने पाणी मारून वगैरे पॅनल तुम्हाला साफ करायचा असतो. हे बघा, हे पूर्णपणे तिथं चालू शकतो आरामात, तिथं काहीच अडचण नाही, जेणेकरून आपल्याला पाण्याची साफसफाई इझिली करता येते. अशा पद्धतीने आपण जे तुम्हाला जे स्ट्रक्चर दाखवलं होतं, त्याच्यानंतर जे इन्व्हर्टरचं मी बोलत होतो, हे वारी कंपनीचं इन्व्हर्टर दिलं जातं. इन्व्हर्टर्स काय काम करतं, इन्व्हर्टर म्हणजे मीडिएटर आहे, जे की DC सप्लाय तो AC मध्ये कन्व्हर्ट केलं जातं. इथं तुम्ही बघू शकता, इथं DC बॉक्स लावलेला आहे, जेणेकरून DCचा सप्लाय तुम्हाला इथे AC मध्ये कन्व्हर्ट करून इथे AC बॉक्स असतो. त्या AC बॉक्सच्या सहाय्याने तुमचा सप्लाय पूर्ण मीटर पर्यंत जातो. हे वारीचं 5 किलोवॅटचं इन्व्हर्टर.